आई आज काय टिफिनला? आज आपण मटकीची उसळ बनवूया. बरं. रात्री मी भिजत घातली होती. हां काल भिजत घातली होती सकाळी. हां रात्री मग तिला पाण्यातनं काढून बांधून ठेवली हां. आणि बघा आज सकाळी अशी मोड आली. हो. आणि मोड आलेल्या मटकीची उसळ खायला बी पौष्टिक असते. हां दुसऱ्या डब्याला बी मोकळी बरी पडेल. हां. त्यासाठी काय काय साहित्य घेतलंस? त्यासाठी कांदा 2 कांदे घेतले हां आणि लसूण घेतलाय हां ठेसून हां. तेल, हळद. बरं आहे, साधं सोपं साधं सोपं आणि सरळ. सरळ पटकन होते. हो. चल मग करूया. करूया. हे बघ आता कांदा झाला चिरून. हां गॅस पेटवलाय. हां. आता टाकते तेल. किती चमचे असेल? असं 2 बारके चमचे 3 चमचे असं 2-3 चमचे बारकं. हां आता त्याला गरम होऊ द्यायचं. हां. मग टाकायचा कांदा त्यात तळायला. मग याच्यात तू जिरे मोहरी नाही टाकणार? जिरी मोहरी नाही टाकायची, त्यात वास मारते. कशात पण जिरी मोहरी आपण टाकत नाही. बरं. जिथं टाकायचं तिथंच टाकायचं. टाकत. ही बरी आहे मग फोडणी. हा. नुसता लसूण आणि कांदा. हां आता आपण कांदा टाकलाय. हां आता त्याला आपण लालसर होऊ देऊया. हां. 3. बघ आता कांदा मऊ होण्यासाठी आपण जरा त्यात मीठ टाकूया. मीठ हां. मग काय होईल? लवकर मऊ होईल कांदा. अच्छा. लवकर लाल होईल का? लवकर लाल होईल. बरं. काय करायचं? आता मी लसूण ठेचून घेते बघ. हां. हे बरं आहे, ठेचून घ्यायचं लाकडानेच. हो. हा बघ हा ठेचलेला लसूण टाकते. मस्त मग चवीत त्याला. लसणाची चव. हा उसळीला चवीत चांगली. लसूण जास्त जरा टाकलं ना मटकीची उसळ चांगली बनते. बरं. पण याच्यामध्ये ना लाल तिखट टाकू नको. मला तिखट टाकलेलं नाही आवडत. मला मिठाची उसळच आवडते. लसूण आणि हळद टाकलेली. आता बघ कांदा लाल झालाय. हां. आता आपण टाकूया मटकी. हां. बघ आता हळद. हां. झाली मटकीची उसळ तयार. तयार. पण हे तर कोरडी झाली. पण आपण त्याला आमटी, कूट लसूण आणि काळा तिखट टाकून ती त्याची आमटी बी तयार करू शकतो आपण. बरं. ती कधी करणार तू? नंतर. नंतर बरं. आता वेळ नाही ना? मग ती चपाती बरोबर भाताबरोबर कशावर पण खाऊ शकतो. तर आपली आता ही उसळ तयार झाली आहे. याला झाकण ठेवून शिजू देऊया. चला बाय.